विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आहे तुमचा नेहमीचा मित्र किरण देशपांडे. आज आपण 9वीच्या पुस्तकातील पेज क्रमांक 3 वरील वॉक अ लिटल स्लोअर ही कविता शिकणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघण्या अगोदर 9वीच्या विद्यार्थ्यांनी 9वीचे इंग्रजी विषयाचे पुस्तक जवळ ठेवावे आणि पेज क्रमांक 3 वर बघावे, कारण ही कविता त्या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला ही कविता अधिक चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल. चला तर मग कविता शिकण्यास सुरुवात करूयात. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला काही मुद्दे दिलेले दिसत आहेत. या मुद्द्यांचा उपयोग तुम्हाला अप्रिसिएशन ऑफ पोयम हे करताना यांचा खूप उपयोग होतो. म्हणून कविता शिकवण्याच्या अगोदर हे मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो. टायटल कवितेचं शीर्षक आहे वॉक अ लिटल स्लोअर. नेम ऑफ द पोएट, ऑथर अननोन. कवितेचं म्हणजे ही कविता कोणी रचलेली आहे, कोणी लिहिलेली आहे, त्या कवितेचा कवी कोण आहे ते माहीत नाही, म्हणून ऑथर अननोन. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अनामिक असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये अजून त्याला एक शब्द आहे एनॉनिमस. नंबर ऑफ स्टांजाज म्हणजे कडव्यांची संख्या 4 आहे. नंबर ऑफ लाईन्स इन ईच स्टांजा म्हणजे प्रत्येक कडव्यामध्ये किती ओळी दिलेल्या आहेत, तर प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत. टोटल लाईन्स इन द पोयम म्हणजे या कवितेमध्ये एकूण ओळींची संख्या आहे 16. सेंट्रल आयडिया आता मी सांगतो ते ऐका. या कवितेमध्ये एक छोटा मुलगा आपल्या वडिलांना बोलत आहे. एक आदर्श व्यक्ती, अनुकरणीय व्यक्ती म्हणून आपल्या बाबांचं म्हणजेच वडिलांचं महत्त्व ही या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा मध्यवर्ती कल्पना आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच या कवितेमध्ये कोणता भाषिक अलंकार वापरलेला आहे, तर मित्रांनो या कवितेमध्ये मेटेफर हा अलंकार वापरलेला आहे. आता मेटेफरचा अर्थ काय आहे, तर मेटेफरचा अर्थ होतो रूपक अलंकार. आता रूपक अलंकार म्हणजे नेमकं काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. ते कशाला म्हणायचं ते बघूयात आपण आता. बघा मित्रांनो, ज्याची तुलना करायची ते आणि ज्याच्याशी तुलना करायची ते यांच्यामध्ये एकरूपता आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकच आहेत, वेगळ्या नाहीत, म्हणजेच भिन्न नाहीत. असे वर्णन जेथे असते तेथे रूपक अलंकार म्हणजे मेटेफर हा अलंकार असतो. म्हणजे काय, तर ज्याची तुलना करायची ती गोष्ट आणि ज्याच्याशी तुलना करायची ती गोष्ट हे दोन्ही सारखेच आहेत, एकच आहेत, अशी जिथे कल्पना केलेली असते त्या ठिकाणी रूपक अलंकार वापरला आहे, म्हणजेच मेटेफर हा अलंकार वापरला आहे असं समजावे. संपूर्ण कवितेमध्ये म्हणजे ही जी कविता आहे वॉक अ लिटल स्लोअर, या संपूर्ण कवितेमध्ये वॉक WALK वॉक म्हणजे जीवन प्रवास. संपूर्ण कवितेमध्ये जीवन प्रवासालाच वॉक असे संबोधले आहे. म्हणजे वॉक हा शब्द रूपक अलंकार आहे, म्हणजेच तो मेटेफर आहे. लक्षात आलं का तुम्हाला? मेटेफर या कवितेमध्ये वॉक हा शब्द मेटेफर आहे, रूपक अलंकार आहे. म्हणजेच वॉक आणि जीवन प्रवास हे दोन्ही एकच आहेत, वेगळे नाहीत, अशी कल्पना या कवीने या ठिकाणी केलेली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा, या अगोदर सिमिली या अलंकाराचं उदाहरण देतो. सिमिली म्हणजे
उपमा अलंकार. आता इथं उपमा म्हणजे आपल्या खाण्यातला उपमा शिरा वगैरे असं नाहीये. तर उपमा बघा कशाला उपमा दिलेली आहे. ही फॉट लाईक अ लॉयन इन द बॅटल. तो लढाईमध्ये सिंहासारखा लढला. म्हणजे त्याला कशाची उपमा दिलेली आहे? सिंहाची उपमा दिलेली आहे. सिंहासारखा लढला म्हणजे हा उपमा अलंकार आहे. इंग्रजीमध्ये त्याला सिमिली असं म्हणायचं. आता मी तुम्हाला रूपक अलंकार म्हणजे मेटेफरचं उदाहरण देतो. तेच उदाहरण पण मेटेफरमध्ये कसं दिसतं. ही वॉज द लॉयन इन द बॅटल म्हणजे तो लढाईमध्ये सिंहच होता. वरच्या म्हणजे सिमिली अलंकारामध्ये सिंहासारखा लढला, तर मेटेफरमध्ये ही वॉज द लॉयन इन द बॅटल म्हणजे तो लढाईमध्ये सिंह होता. म्हणजे सिंह ही कोणाला संबोधलेलं आहे? हे त्याला संबोधलेलं आहे. म्हणजे तो आणि सिंह हे एकच आहेत म्हणून याला रूपक अलंकार असं म्हणतात. अजूनही मेटेफर म्हणजेच इम्प्लाइड सिमिली असा त्याचा अर्थ होतो. यामध्ये राईम स्कीम कोणती वापरलेली आहे? या कवीनं यमक योजना कोणती आहे? तर प्रत्येक स्टांजामध्ये म्हणजे स्टांजा नंबर 1, 2, 3 and 4 या सगळ्या स्टांजामध्ये एकच राईम स्कीम आहे आणि ती म्हणजे ABCB. म्हणजे दुसरी ओळ आणि चौथी ओळ यातील शेवटचे 2 शब्द राईम होतात. म्हणजे दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द यांचं यमक जुळतं असा त्याचा अर्थ आहे. स्पेशल फीचर्स म्हणजे या कवितेचं वॉक अ लिटल स्लोअर या कवितेचे विशेष वैशिष्ट्ये काय आहे? तर मी तुम्हाला 1-2 वैशिष्ट्ये सांगू इच्छितो. मित्रांनो, या कवितेची भाषाशैली अतिशय साधी, सरळ, सुटसुटीत आहे. या कवितेमध्ये एक छोटा मुलगा बोलतोय आणि वडील ऐकत आहेत अशी कल्पना केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये डायलॉग नाही आहेत, फक्त मुलगा बोलतोय, वडील ऐकताहेत, वडील बोलत नाहीत. म्हणून याला तुम्ही मोनोलॉग असं देखील म्हणू शकता. पुस्तकामध्ये जिथे कविता लिहिलेली आहे बघा तुम्ही पेज नंबर 3 वर जिथे कविता लिहिलेली आहे त्या ठिकाणी एक नागमोडी वळणाची पाऊलवाट असून वडिलांच्या पाऊलखुणा मोठ्या आकारात दाखविल्या असून त्या पुढे आहेत, तर मुलाच्या पाऊलखुणा ह्या छोट्या असून त्या मागे आहेत. म्हणजेच छोटा मुलगा आपल्या बाबांचं आपल्या वडिलांचं अनुकरण करतोय हे दर्शविणारं हे एक बोलकं चित्र आहे. बघा पेज नंबर 3 वर तुम्हाला दिसतंय पांढऱ्या रंगामध्ये त्या पाऊलखुणा दिसत आहेत. मित्रांनो, आता आपण प्रत्येक स्टांजा म्हणजे कडवं आणि त्याचा मराठीतून अर्थ बघूयात. मी एक स्टांजा वाचतो, त्यावेळेस तुम्ही पुस्तकावर लक्ष केंद्रित करा आणि त्यानंतर मी त्याचा अर्थ सांगतो, तुम्ही त्या अर्थावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे ही कविता तुम्हाला लवकर समजेल. तर बघूयात मित्रांनो, मी आता पहिला स्टांजा वाचतोय. वॉक अ लिटल स्लो डॅडी said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. मित्रांनो, याचा अर्थ काय आहे ते बघूयात. मी याचा शब्दशः अर्थ दिलेला नाही, याचा मी तुम्हाला भावार्थ सांगत आहे. या कवितेमध्ये एक छोटा मुलगा आपल्या वडिलांना बोलतोय, विनंती करतोय, विनवणी करतोय अशी कल्पना कवीनं केलेली आहे. या स्टांजामध्ये तो छोटा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, बघा काय म्हणतो, बाबा थोडा हळूवार चाला, थोडा हळू चाला, मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे, मी तुमचं अनुकरण करीत आहे. बाबा मी पडू इच्छित नाही, मी जीवनात
असफल, अपयशी आणि अयशस्वी होऊ इच्छित नाही. बाबा, मला जीवनात तुमच्यासारखं यशस्वी, सफल आणि सक्षम बनायचे आहे. मित्रांनो, या स्टांजाची राईम स्कीम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ABCB आहे. बघा, या कवितेतली पहिल्या स्टांजामधली दुसऱ्या ओळीतला शब्द आहे शेवटचा स्मॉल आणि चौथ्या ओळीतला शब्द आहे फॉल. म्हणजे दुसरी आणि चौथ्या ओळीतले हे जे दोन शब्द आहेत ते त्यांचं यमक जुळतं, स्मॉल फॉल, म्हणून याची राईम स्कीम आहे ABCB. आता दुसरा स्टांजा लक्ष द्या पुस्तकात. समटाइम्स योर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लो डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. मित्रांनो, बघा आता तो काय म्हणतोय दुसऱ्या स्टांजामध्ये. बाबा, कधी कधी तुम्ही खूप वेगात जाता, खूप वेगात चालता, तुमची पावले वेगात पडतात आणि मला तुमच्यासोबत येणं कठीण जातं. याचा अर्थ असा होतो, बाबा, कधी कधी तुमचे निर्णय, तुमची कृती, तुमचे विचार हे खूप वेगवान, वेगळे आणि अनाकलनीय असतात. ते मला समजत नाहीत, कधी कधी कळत नाहीत. बाबा, तुम्ही माझे मार्गदर्शक आहात, तुम्ही माझे आदर्श आहात, तुम्ही माझ्यासाठी पुरुषोत्तम आहात. त्यामुळे कृपया थोडे हळू चाला. तुमचे निर्णय, तुमची कृती मला समजतील असे ठेवा, जेणेकरून मला तुमचं अनुकरण करता येईल. मित्रांनो, दुसऱ्या स्टांजाची राईम स्कीम देखील ABCB अशीच आहे. दुसऱ्या स्टांजामधली दुसरी ओळीतला शेवटचा शब्द आहे सी आणि चौथ्या ओळीतला शब्द आहे मी. म्हणजे सी आणि मी हे दोन रायमिंग वर्ड्स आहेत, यांचं यमक जुळतं, ते यमक जुळणारे शब्द आहेत. दुसऱ्या स्टांजाची सुद्धा राईम स्कीम आहे ABCB. आता आपण तिसरा स्टांजा बघूया. तुम्ही तिसऱ्या स्टांजाकडे लक्ष द्या. मी वाचन करतोय. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. बघा, आता तिसऱ्या स्टांजाचा तुम्हाला अर्थ सांगतोय. बाबा, कधीतरी भविष्यात, पुढील काळात मीही तुमच्यासारखा मोठा होईल, प्रौढ होईल. तुम्ही जसे आहात तसंच मलाही व्हायला आवडेल आणि मग मलाही एक छोटा मुलगा असेल. म्हणजे मी देखील बाबा असेल आणि माझा मुलगा माझा अनुकरण करेल, म्हणजे तो माझ्यासारखं वागेल. मित्रांनो, या तिसऱ्या स्टांजाची देखील राईम स्कीम ABCB आहे. त्याचं कारण आहे, तिसऱ्या स्टांजातली दुसरी ओळ बघा, त्यातला शेवटचा शब्द आहे बी आणि तिसऱ्या स्टांजाची चौथी ओळ, त्यातला शेवटचा शब्द आहे मी. म्हणजे बी आणि मी हे दोन रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत. तिसऱ्याही स्टांजाची राईम स्कीम ABCB अशीच आहे. आता आपण शेवटचा स्टांजा बघूयात. तुम्ही लक्ष द्या पेज क्रमांक 3 वर. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. मित्रांनो, आता या शेवटच्या स्टांजाचा मी अर्थ सांगतो तुम्हाला. या स्टांजामध्ये तो छोटा मुलगा म्हणतो, बाबा, मी पण माझ्या बाळाचं म्हणजेच माझ्या मुलाचं नेतृत्व करेल, जसे तुम्ही माझं नेतृत्व करीत आहात, माझ्यासाठी पुढाकार घेत आहात. माझ्या मुलाचं नेतृत्व करणं
त्याच्यासाठी पुढाकार घेणं, त्याला मार्गदर्शन करणं हे खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मुलानं माझे विचार, माझे निर्णय, माझ्या कृती हे सगळं समजणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून म्हणतो, बाबा तुम्ही थोडा हळूवार चाला, कारण मला तुमचं अनुकरण करायचं आहे. तुमचे विचार, तुमचे निर्णय, तुमची कृती मला समजून घ्यायची आहे. मला तुमच्यासारखं चांगलं वागायचं आहे. मित्रांनो, या स्टांजाची रायमिंग म्हणजे राईम स्कीमसुद्धा ABCB अशी आहे. शेवटच्या स्टांजातली दुसरी ओळ बघा, त्यामध्ये शेवटचा शब्द आहे ट्रू आणि त्या स्टांजातली शेवटची ओळ त्यातला शेवटचा शब्द बघा यू. म्हणजे ट्रू आणि यू हे दोन रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणजे शेवटच्या स्टांजातली सुद्धा राईम स्कीम ABCB अशीच आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की वॉक अ लिटल स्लोअर या कवितेतल्या सगळ्या स्टांजाची राईम स्कीम ABCB आहे. परत एकदा सांगतो, दुसरी ओळ आणि शेवटची ओळ यातील शेवटचे शब्द हे रायमिंग वर्ड्स आहेत, त्यांचं यमक जुळतं. मित्रांनो, आज आपण वॉक अ लिटल स्लोअर ही कविता जाणून घेण्याचा प्रयत्न केला, शिकण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.